प्रज्ञा जोडमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं. आज हा सकाळी चेहरा एकदम खुश होता, कारण की आम्हाला जायचं होतं अंबाजोगला. त्यामुळे मी प्रीतीला लवकर क्लिनिंग साठी बोलवलं आणि पटापट आम्ही दोघंही असे तयार झालो. म्हणजे दिसत असलं पारशी तरी तयार झालो होतो. मग मी बोनविटा असत गरम गरम दूध पिलं आणि आज आमची नूरी आम्ही एका ठिकाणी दिली होती. सो आता फक्त सिम्बा राहिला होता एकटा. सुंदरीला केलं बाय आणि मग वरती आले आणि मी नाश्ता केला, पोहे आणि कॉर्नफ्लेक्स. मग विरूला परत त्याच्या आईची आठवण आली, मग त्याला मांडीवर मी घेतला आणि नाश्ता केला आणि आम्ही पटापट निघालो. हे आमच्या इतुशा गाडीच्या जीवामध्ये एवढे कोंबो धरला जीव म्हणून अशा एवढ्या बॅग्स अशा ठेवल्या आणि आम्ही निघालो. ऍज युजल आम्ही अशा वेळेला निघतो ना की जेव्हा फुल ट्रॅफिक असते. दरवेळेस आमची अशीच बोंब असते. सो पुढे गेलो आणि एका ठिकाणी जेवणासाठी आम्ही थांबलो. छानपैकी सुंदर हॉटेल होतं. ऍक्च्युली आम्ही सगळ्यांना एकदा जेवता येत नाही, कारण की ऍज युजल विरूसाठी एकाला तरी मागे थांबावंच लागतं. सो बाकीच्यांचे जेवण होईपर्यंत विरूसाठी मी खिचडी ऑर्डर केली होती आणि आम्ही थोडस इथं शेतामध्ये आजूबाजूला असं फिरत होतो. तेवढा ती छान विरूची खिचडी आली आणि विरूने खिचडी खाल्ली. त्यानंतर मग आमचं जेवण आलं. मग आम्ही पनीरची भाजी, काजू करी, दाल तडका असं मागवलेलं. मग बाकीच्यांचे जेवण होईपर्यंत मी विरूला खिचडी खाऊ घातली आणि आम्ही असं परत बाहेर बसलो. मी पण जेवण केलं आणि मी परत निघालो. रस्त्यामध्ये एवढा धो पाऊस चालू होता ना, बापरे. पण असलं भारी वातावरण होतं ना, छानपैकी वाटत होतं. असो गाडीमध्ये आम्ही सगळेजण वाट बघत होतो. ऍज युजल विरू झोपण्याची आणि विरू फायनली झोपला. दंगा मस्ती करून भरपूर वेळानंतर विरू झोपला आणि आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासासाठी. आमचा अख्खा दिवस जाणार होता याच्यामध्ये. सो पुढे आल्यानंतर एका ठिकाणी आम्ही चहासाठी थांबलो. मस्त वातावरण होतं, असा आभाळ आलेला होता आणि मस्त लाईट वगैरे अशी चांगला होत्या. मग तिथे आम्ही कॉफी घेतली. मग विरू उठला, विरू बसला आणि असं बघ हे हँगवर विरूचा उतरला नव्हता आणखी झोपेतला. सो तिथे मी विरूला थोडंसं खायला दिलं, घरचंच दिलं. आम्ही पण कॉफी वगैरे घेतली आणि परत पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यानंतर परत आम्हाला उतरावं लागलं, कारण की सीएनजी जिकडे जिकडे भरायचं असतो ना, आम्हाला तेवढ्या वेळेस खाली उतरावं लागतं. सो आम्ही थोडंसं इथं बसलो, जरा फ्रेश झालो ते सीएनजी भरे वगैरे पर्यंत. त्यानंतर मग तिथे तेवढ्यात मला दिसलं स्नॅक्सचं छोटंसं शॉप होतं. मग तिथे थोडंसं स्नॅक्स घेतला. विरूसाठी अजिबात नव्हतं, आमच्यासाठी होतं. सो आम्ही खाल्लं आणि बसलो गाडीमध्ये आणि पुढे आलो. पुढे आल्यानंतर मग परत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. सो सुंदर असे काउनिऊन रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही जेवायला गेलो. छानपैकी असं झाडांना अशी लाइटिंग वगैरे केलेली होती ते. सो असं जेवण झालं आणि फायनली आम्ही रात्री 1:30 वाजता अंबाजोगाईला पोहोचलो. अख्खी आमची कॉलनी अशी झोपेत होती आणि 1:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. गेट वगैरे उघडलं आणि जाऊन विरूचं रिॲक्शन बघा. विरूला कळत नव्हतं रे एवढ्या मध्यरात्री कुठं आणलंय. मग तो पण थोडा 1 तासभर परत विरू खेळत बसला आणि नंतर झोपला. सो असा झाला आमचा प्रवास.